बातमी आहे नाशिकमधून। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी उपोषणकर्ते विनोद भाऊ भोसले यांची भेट घेतली। नाशिक या ठिकाणी आमरण उपोषणासाठी जे उपोषण कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले बसलेले आहेत, यांनी श्री परिचारिका महिलांचा जो पगारवाढीचा प्रश्न आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिंडोरी लोकसभेचे खासदार साहेब भास्करजी भगरे यांच्या समोरच प्रश्न उपस्थित केला। तसेच श्री परिचारिका महिलांना परमनंट करण्यात यावं, तसेच 6-6 महिने श्री परिचारिका महिलांचे पगार अडवले जातात त्यांना देखील पगार वेळेवर देण्यात यावेत आणि श्री परिचारिका महिलांचे तोपर्यंत पगार वाढ होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण मागे होत नाही असा इशारा यावेळी उपोषणकर्ते कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले यांनी थेट दिलेला आहे। दिंडोरी लोकसभेचे खासदार यांनाच इशारा दिलेला आहे आणि लवकरात लवकर आमची मागणी लोकसभेमध्ये देखील मांडण्यात यावी अशी मागणी यावेळेस अनुभव असल्याने केली आहे। साहेब संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा संगीताताई, संस्था महाराष्ट्र सदस्य मंगलताई माळेकर, तसेच आई संघटना प्रणित आई श्री परिचारिका महाराष्ट्र राज्य रंजनाताई आहेर, वनिताताई अहिरे तसेच अनेक स्त्री परिचारिका महिला या ठिकाणी उपस्थित होत्या आणि दिंडोरी लोकसभेच्या खासदारांनी सांगितलं आहे की 100% तुम्हाला न्याय मिळणार म्हणजे मिळणार असा ठाम विश्वास यावेळी दिंडोरी लोकसभेचे खासदार यांनी थेट सर्वांसमोर मांडला आहे। तरी देखील उपोषणकर्ते कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत जागेवरती निर्णय भेटत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही, कारण की आम्हाला लेखी स्वरूपात असं काही नको आहे। असाच एक विचारच यावेळेस उपोषणकर्ते कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले यांनी दिलेला आहे। जास्तीत जास्त वाढ झाली पाहिजे, निदान त्यांचा प्रपंच तरी चालला पाहिजे आणि याची दखल आपण घ्यावा, आमची सगळ्यांची ही इच्छा आहे। आणि त्याचबरोबर हे जर एवढ्या दिवसापासून काम करताय तर त्यांना परमनंट देखील करून घेण्यात यावं। परमनंट जर केलं, कारण की फक्त 3000 मध्ये काहीच होत नाही आणि नवीन येणार मध्ये भरपूर आहे का? नाही येणार नाही, काय आता आम्हाला 35 वर्ष झाली। 35 वर्ष पुढे आपल्या उपकेंद्रामध्ये मदतनीस आहे आणि 6-6 महिन्यांचे पगार अडवले जातात। किती केंद्रामध्ये त्यांना काय अर्धवेळ असं अर्धवेळ आहे, पण 9 ते 5 पर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतात। पगार घेणारा आणि 6-6 महिने यांचे पगार दिला जात नाही। आताच कुठे जर यांचे पगार दिले म्हणजे 6 महिने यांना तसंच ठेवलं जातं। जिल्हा परिषदेचे अधिकारी आज दुसरा दिवस। एक आता निघाई फुल झालं तिच्या चाललंय वाटतं तर काय माझं एखादं काय
लागेल नाही आमचं फक्त त्याच्यावरती जास्त 82 करा. कारण सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत काय 3,000 म्हणजे 100 रुपये कमीत कमी रोजगार आम्हाला देतात 2-2.5 सगळ्यात जास्त कोण काम करतात आम्ही करतो पार्ट टाइम. अशा शिविका आहे अशा त्यांची परिस्थिती हळूहळू त्या पुढे निघून झाले सर. पुढे निघून चाललं. काय म्हणजे मग एकाला एक न्याय एकाला एक न्याय त्या कालावधीमध्ये जेव्हापासून हे काम करता येईल एकदम कमी दरामध्ये काम करायचं. नाशिक करून मिरचीच्या पालखीला आणि पगारताना 3,000. त्याच्यामुळे आपण योग्य ती वागणूक दिल्या जात नाही. हीच गंमत आहे ना. पगार घेतो तो मजा लागतो कमी पगार घेतो सर बेडशीट धुण्यापासून सगळं रात्रीचे 10 वाजेपर्यंत आम्ही काम भरपूर आहे सर. आम्हाला माझ्यासोबत काहीच 10 वाजेपर्यंत 100 रुपये पगार आहे तो पण टायमावर नाही. 6-6 महिने 7-7 महिने पगार होत नाही तो.